फ्रीडम यूथ फाउंडेशन साकोलीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्याला चला ट्रॅकिंग करूया हा उपक्रम स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले। प्रगती कॉलनी पहाडी ते गटकुंबली पहाडी येथील महादेव मंदिर या जवळपास 3 किलोमीटर अंतरपर्यंत दगड पहाड ओलांडून तिथपर्यंत जायचं होतं। सर्वच लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी या ट्रॅकिंग मध्ये भाग घेतला। महिला पुरुष लहान मुले यांनी सर्वांनी भाग घेऊन आनंद घेतला। निसर्गमय वातावरणात हा आनंद त्यांनी घेतला। त्यानंतर गटकुंबली पहाडी शिव मंदिराजवळ सर्वांना बक्षीस वितरण करण्यात आले। तसेच सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आले। रेंजर सायकल 5 बॅग व त्यांना बक्षीस व सर्व सहभागी मुलांना नंदीशा फाउंडेशन तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले। या प्रसंगी नगराध्यक्षा देवेस्ते कापगते, नगरसेविका रेणुका गंभीर, नगरसेवक पंकज मुंगुळमारे, अमोल हलमारे, जितेंद्र कुमार ठाकूर, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते टीजी रंगारी, माजी नगरसेवक मनीष कापगते, भारती लंजे, श्याम शेंद्रे, पुष्पा कापगते, सुधाकर संग्रामे, दहापुत्ते सर, किशोर बावणे व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। आपल्यासोबत साकोली नगर परिषद नगराध्यक्ष देवेश्री कापगते मॅडम आहेत। काय सांगाल मॅडम, खूप आपण सुद्धा या ठिकाणी भाग घेतलेल्या त्या प्रगती कॉलनीच्या पहाडीवरून हा इकडे गडकुंबली मंदिरापर्यंत चालतात, दगड धोंडून बाजूला करून, आणि तुमच्यासोबतही काही मुलं आहेत लहान लहान। काय सांगाल, कसं वाटते? की दरवर्षी साकोली शहरामध्ये स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्ताने ट्रॅकिंग कार्यक्रम हा आयोजित करतात फ्रीडम कॉलेज अकॅडमी, आणि इथे सगळे युवा असतात, छोटे मुलं असतात आणि बुजुर्ग सुद्धा लोक असतात, आणि याचा आनंद हे छोटे मोठे सगळे आई बाबा पोरं ते सगळे घेतात। आणि आज प्रवास करताना अनेक दगड, जंगल, झुडपी सगळ्यांना सावरून सगळे आनंदाने एकदम जातात इथे शिव मंदिरामध्ये गटकुंबली। आता तुम्ही कोणत्या अंतरापर्यंत आता पोहोचलेले आहात? म्हणजे हा अंतर किती असेल अंदाजे? प्रगती कॉलनी चौक तर तो गडकुंबलीचा मंदिर हा जवळपास 2-3 किलोमीटर अंतर असेल। आता जवळपास आपण किती अंतरापर्यंत पोहोचलेले आहात? तरी मला वाटतं 2 किलोमीटर, पुन्हा 1 किलोमीटर आपल्याला गाठायचं आहे। पुन्हा 1 किलोमीटर। कसं वाटतं तुम्हाला, कसं वाटतं मॅडम, काय सांगाल तुम्ही? मला तर खूप छान वाटत आहे। एक नवीन वेगळा म्हणजे काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे। माझी पहिलीच वेळ आहे आणि छान अनुभव आहे मला। तर असं मी सांगू इच्छिते की नेक्स्ट टाइम सगळ्यांनी इथं भाग घ्यायला पाहिजे, आणि जास्तीत जास्त संख्येने यावर्षी पण छोटे मुलं, मोठ्या स्त्रिया सगळ्यांनी भाग घेतलेला आहे। तर सगळ्यांनी एक काहीतरी वर्षातून एक वेळ जसा हा कार्यक्रम आपण म्हणजे राबवत आहेत, तर त्यांना सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते। आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल सुंदर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण म्हणजे एक सकाळची वेळ आहे, आपण इथं घालवत आहोत, तर छान आहे। हा, मी टीजी रंगारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता। आज स्वामी विवेकानंद जयंती निमित्त या ठिकाणी ट्रॅकिंग, फ्रीडम अकॅडमी आणि सामाजिक उपक्रम आहेत, सामाजिक संघटना आहेत, या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। तर या ठिकाणी लहान मुलांपासून तर म्हणजे कॉन्व्हेंटच्या मुलापासून तर मोठ्यापर्यंत खूप छान वाटते। पत्रकार असल्यामुळे मला 3 किलोमीटर म्हणजे प्रगती कॉलनीचा चौक ते आपला इथलं गडकुंबलीचं शिव मंदिर हा अंतर जर बघितलं तर 3 किलोमीटरचं अंतर आहे। आणि या 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये झाडी आहेत, खूप मोठे दगड आहेत, जायला जागा नाही आहे। त्या दगडातून कसं तरी रस्ता काढून या ठिकाणी विद्यार्थी आणि सर्व वयोवृद्ध काही या ठिकाणी सहभागी झाले माझ्यासारखं। तर या ठिकाणी खूप अतिशय उत्तम आरोग्यासाठी आहे, आणि दरवर्षी हा उपक्रम फ्रीडम अकॅडमी राबवत आहे, आणि अतिशय या ठिकाणी सुंदर वाटत आहे। मुली सुद्धा आहे, आणि मुलींनी, शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी भाग घेतलेले आहे, काढूनचे मुलं आहेत, आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य असं वातावरण म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। पूर्ण साकोली या पहाडीवर जर बघितला तर साकोली आणि शेंद्रोपा पूर्ण शहर दिसतो आहे। ह्या इकडे आता गडकुंबलीमध्ये आम्ही इकडे पोहोचलेलो, आता तलाव सुद्धा, गडकुंबलीचा तलाव या ठिकाणी दिसत आहे। आता मंदिर जवळच आहे, अर्धा किलोमीटर अंतर असेल मला असं वाटते। अतिशय सुंदर हा उपक्रम आहे, दरवर्षी वर्षातून 2-3दा झालं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते जागरूक होतील आणि दरवर्षी त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं राहील, असं मला एक ट्रॅकिंग कार्यकर्ता म्हणून मला वाटते।